जे मागितलं असं हे सगळं साहेबांनी दिलं. पण तुम्ही 100 बेडचं हॉस्पिटल मागितलं नव्हतं, तुम्ही ते मागितलं नव्हतं. महिलांकरता ती अतिशय म्हणजे पहिलं ग्रामीण रुग्णालय होतं. त्या ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर त्या डॉक्टरांच्याकडे तिथे लक्ष असून तिथे दर आठवड्याला साहेब त्या ठिकाणी त्याचा मागोवा घेत असताना त्यांनी जी उत्तम सुविधा दिली म्हणून ते ग्रामीण रुग्णालय पुणे जिल्हा उपरुग्णालय झालं. आपण सगळ्यांनी पाहिलं पुणे जिल्हा उपरुग्णालय असताना अनेक गोष्टी झाल्या. त्याला खासगी कुठल्याही दवाखान्यात आजही जा तर 40-50 हजार रुपये हे नॉर्मल महिलांच्या डिलिव्हरी करता दिले जातात. आज 90% जनता साहेब सगळ्या त्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी या गोष्टीचा उपभोग होत असताना साहेबांनी पाहिलं की जास्तीत जास्त या ठिकाणी महिलांना हा प्रश्न असेल तर ते हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटल बांधून झाल्यानंतर ते हॉस्पिटल फक्त महिलांच्या विशेष वैद्यकीय सुविधेसाठी असणार आहे आणि हे इथे या ठिकाणी असणार नव तांबडेमाळ्याचं हॉस्पिटल आहे. या बाकी सगळ्या आपल्या समस्यांसाठी म्हणजे 200 बेडचं हे हॉस्पिटल झालं. हे कुठे झालं आपल्या तांबडेमाळ्यात झालं. विचारही नव्हतं त्या याच्यात. कोविडमध्ये आम्ही सगळे लोक अडचणीत आहे, कोणाला काम नाही मिळत, काही नाही मिळत. आपण सगळे कार्यकर्ते मिळून ज्या गोरगरिबांना जेवण नसेल मिळत, हे नसेल मिळत तेवढं काम करत होतो. कारण जे मोलमजुरीवर जाणार होते ती बंदी होती तर त्यांना जेवण कसं मिळत ते करत होते. आणि साहेब त्या ठिकाणी आले. अरे बाबा जेवण घातला बरोबर आहे पण पुण्यात मुंबईत हा जो कोविड आलेला तो त्याची तयारी करा. यात आपल्या तांबडेमाळ्याच्या आपल्या गेस्ट हाऊसला कलेक्टर पासून सगळे लोक मेडिकल ऑफिसर पासून सगळे त्या ठिकाणी मिटिंगला यायचे. पालकमंत्री आले, जिल्ह्याचे आपले साहेब मंत्री आले म्हणून यायचे. आणि ते देखील साहेबांनी जो पहिल्याच मिटिंग मध्ये सांगितलं ते सगळं ठीक आहे पण माझ्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्हाला काय लागेल ते तुम्हाला शासनातून व्यवस्था करून देतो. 1000 बेडची तुम्ही तयारी करा. त्याला कोविडचा एक देखील पेशंट सापडला नव्हता. आमच्या जे कार्यकर्ते तो कुतूहल झाले एकदम की काय 1000 बेडचं तुम्ही तयारी करा. अधिकारी देखील त्या ठिकाणी असं वाटत होतं की साहेबांच्या दबावाखाली आहे का. पण त्या ठिकाणी जे दूरदृष्टी या नेत्याची नेतृत्वाची असेल आम्ही आपलं साहेबांनी सांगितलं की कामाला लागलो. शासनाच्या पद्धतीने म्हणजे जम्बो कोविड सेंटरला मला साहेबांनी कंटिन्यू पाठवले कमिशनरांकडे त्यांच्या मागे जा तिथे जा. मी अजून तिथे जात नाही सौरभरावांकडे. या सगळे उदाहरण संकट येतात आणि संकटाला समोर जाण्याची व्यक्तिमत्व जे आहे त्यावेळेला सौरभराव म्हणाले अरे तू यायच्या आधी तुझ्या मंत्र्यांचा फोन तू अजून बसत नाही तर अर्थमंत्र्यांचा म्हणजे अजितदादांचा फोन असं काय तुमच्याकडे. आमच्याकडे सेवा करण्याची वृत्ती या ठिकाणी नेत्याची नेतृत्वाची त्याला साथ देणाऱ्या आमच्या लोकांची तात्पर्याने त्या ठिकाणी 12 कोटी रुपये त्या ठिकाणी लगेच दिले. तुम्ही 12 कोटी देतो तुम्ही काय करता. साहेबांच्या अनेक या ठिकाणी प्रयत्नातून अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आणि जवळपास 6 कोटी रुपयाचं देखील व्यक्तिगत सामान आपण सगळ्यांनी उभं केलं. स्वतःहून फोन करून सांगायचे लोक असं जवळपास 18 ते 24 कोटी रुपयाचं सामान या ठिकाणी जम्बो कोविडसाठी उभं झालं. एक सुद्धा पेशंट नव्हता. दीड महिन्यामध्ये आम्हाला आवडतंय का नाही अशी परिस्थिती झाली. पहिल्या 200, 300, 400 बेड झाले. 1200 वर गेलो तेव्हा आम्ही हातबल व्हायचा कार्यक्रम झालाय का काय. साहेब भक्कमपणे उभे होते आणि फक्त या ठिकाणी जम्बो कोविडला आंबेगावचेच नाही शिरूर आपला पार्ट आहे. तिथले लोक यायचे. तिथले लोक असताना कोणाला एक स्वार्थ असतो साहेब. तेव्हा आम्ही म्हणायचं अरे संगमनेरून आले, पारनेरून आले. पहिला त्याला मग पहिला आमचे साहेबांनी दरडावून सांगितलं कोणाच्याही बाबतीत तुझ्या भाज्या करायचा नाही. जो पेशंट कोविडचा असेल तुम्ही ऍडमिट करून द्या. म्हणलं साहेब आमचेच पेशंट एवढे वाढतात काय करायचं ते उद्या करता येईल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना रोज सांगण्यासारखं नाही. आपल्या साहेबांचा स्वभाव नाही. मी काय केलं ते या हाताला सांगत नाही ते करत राहतात. आणि हा सगळे प्रसंग सगळ्याला त्या ठिकाणी अरे रेमडेसिवीर मी इकडून तिकडून कसंही कुठून तुम्हाला आणून देत असेल तुम्हाला मी सांगतो ही जी गोष्ट कुठून करत होतो तर मी यांच्या भरोश्यावर करतो. पेशंट कळला वास्तविक ते सगळ्याला माहिती आहे. रेमडेसिवीर त्यावेळेला काय किमतीचं होतं कसे जीवन वाचवण्याचं होतं आणि त्या ठिकाणी साहेबांना सांगितलं हो साहेब काही करायचे कुठून काय करायचे मला माहित नाही. मी रात्रीतून ते एखादं
कुठून ते आणायचं, कुठून तरी ते मिळवायचं आणि त्या पेशंटच्या डॉक्टरकडे पोहोचवायचं. याच्यातले अनेक लोकांना अनुभव असतील, तुमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती असेल. काहीच माझ्याकडे अशी उदाहरण आहे ना, मी असं बोलतो तुम्ही अजिबात बोलणार नाही. कोणी चुकीची या ठिकाणी कशी गोष्ट करेल उभारली जात असेल. फक्त साहेबाला जे करता येतं ना त्याचं वाजवणं कमी येतं आणि ते वाजवणं कमी येतं म्हणून ते आमच्या अंगा खात्यावर घेतात ना, आमचं मीठच आणली तेच प्रत्येक निवडणुकीत असाच कोणी ना कोणी उभा राहतो. काही नाही, जनता समोर असते. त्याला नेहमी काही जरी ऐकलं तर त्याला वेगवेगळी आडवं करण्याची ताकद जी आहे तर तुम्हा सगळ्यांमध्ये आहे.